आणि आत्तापासून या आशेवर जगायला लागलीस की तो तुझी मंदिरात त्या सुखरूप घरी पाठवेल. हो पाठवेल. का? ते त्याच्या हातात आहे. अंजली, हे सगळं देवाच्या हातात असतं ना तर मंदिरात त्याला या घरातून जातानाच थांबवलं असतं त्याने. का? तुला असं वाटतंय का की तू तुझ्या प्रार्थनेची वाट बघत होता? नाही, असं काही नाहीये. पण अंजली, प्रत्येकाचं नशीब प्रत्येक जण जन्माला येतानाच घेऊन येतं. कदाचित मंदिरात त्याच्या नशिबात हेच असेल, म्हणून हे सगळं घडतंय. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? तिच्या नशिबात जे लिहिलं होतं तेच घडतंय आणि ते कुणीही थांबवू शकत नाही. ना तू ना तुझा देव. त्यामुळे ती घरी येईल यावर आशा ठेवू नकोस. लोपिता, तू काय बोलतेस तुला कळतंय का? अंजली, शांत हो. मी भविष्य वर्तवलेलं नाहीये. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. ठीक आहे, मग आता मी भविष्य वर्तवते. मंदिरात त्या नक्की परत येईल. देवाकडे मनापासून मागितलं ना तर तो नक्की देतो. बघ तू. अंजली, अंजली, सांभाळ. हे कुठे मिळालं? मंदिराच्या खोलीत. हे हे खरंच मंदिराचं रक्त असेल? तिने काही करून नसेल ना घेतलं? काहीच कळत नाहीये. मनात कुठलाच विचार पक्का होत नाहीये. आणि मला भीती ह्याच्यासाठी वाटते कारण मंदिराने ह्याच्या आधी हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच तिला ऍडमिट केलं म्हणून, नाहीतर. उमाकांत, उमाकांत, ह्या वेळेलाही असं केलं नसेल ना तिने? नाही, मला नाही तसं वाटत. कारण तसं जर असतं तर ती बाहेर जाऊच शकली नसती. माझ्या मनात वेगळाच विचार येतोय. कुठला? मला अशी भीती वाटते की काल तिने जो तमाशा केला. तमाशा म्हणजे काय केलं तिने? काय नाही, नेहमीप्रमाणेच तिच्या अंगात आलं आणि लोपितावर तिने हल्ला केला. आणि तुम्ही हे मला आज सांगताय? आज घरात एवढी मोठी घटना घडली आणि मला कोणीच काय सांगत नाही? ताई, मी तुला सांगितलं होतं, आठवतंय ना? मी सांगितलं होतं तिची ट्रीटमेंट सुरू करा, तिला ट्रीटमेंटची गरज आहे. पण कोणालाच ऐकायचं नव्हतं माझं. सगळेजण वाट बघत बसले होते त्या भोंदू बाबाची. उमाकांत, माझ्यावरती ओरडू नकोस. मी सांगतो, त्याच मेंटल डिस्टर्बन्सच्या भरात ती गेली असणार आहे आणि आपण बसलो इथे नसता विचार करत. काय उपयोग आहे सांग ना? आवाज खाली. आवाज खाली ठेवायचा. आणि हा जो तुझा आवाज आहे ना तो तुझ्या बायको समोर चढवायचा, माझ्या समोर नाही. कळलं? उमाकांत, आता आरडाओरडा करून काहीही उपयोग नाहीये. हे का झालं यापेक्षा हे कोणी केलं याचा विचार कर. माझ्या मते हे पुन्हा एकदा त्या शक्तीचंच काम आहे. बरोबर आहे चंद्रदा. आयुष्यात कधीतरी त्या अंधश्रद्धेच्या बाहेर या. कधीतरी. कुठली शक्ती? कुणाची शक्ती? अरे अजून किती दिवस असा अशिक्षित माणसांसारखा विचार करणार आहात? तोंड सांभाळून बोल. त्यापेक्षा तुम्ही डोकं सांभाळून बोला. खूप बोललास हं? का नको बोलू? आज माझी सख्खी बहीण घरातून गायब झाली आहे. तुझी
आमची कोणीच लागत नाही ना ती. हे बघ ताई, उमाकांत, आता आणखीन वाद नको. त्यापेक्षा तिला शोधायचं कसं याचा विचार कर. शोधायचं कसं म्हणजे? पोलिसात जाऊयात ना, आणखीन काय? त्याची गरज नाहीये. गरज नाही म्हणजे? तुम्ही त्या बाबाची वाट बघत बसणार आहात का? हो बघू. त्यांचाच पत्ता नाहीये, आधी त्यांना शोधा. दादा माझं अजूनही ऐक, आपण पोलिसात जाऊया. मी म्हटलं ना तुला, त्याची गरज नाहीये. अरे पण का? कारण आपण पोलिसात गेलो तर या प्रकाराला वेगळंच वळण लागेल, आपली बदनामी होईल. माझा एक मित्र सिनियर इन्स्पेक्टर आहे, तो अनऑफिशियली या गोष्टीचा तपास करतोय. उद्या सकाळपर्यंत आपल्याला कळेल. तोपर्यंत चर्चा नको. झोप आता. सो गया ये जहां, सो गया आसमां. पण वहिनी काही झोपल्या नाही. नमस्कार म्हटलं वहिनी साहेब. म्हणजे वहिनी नात्यासाठी आणि साहेब ही उपाधी तुमच्या अभिनयासाठी. अंजली, तू अभिनय का नाही करत? फार नाव कमवशील. विराट, तुला जे बोलायचंय ना ते स्पष्टपणेच बोल. हो ठीक आहे. मंदिरा आत्या कुठे आहे? मला काय विचारतोयस? एक मिनिट. तुला नाही तर कोणाला विचारणार? जनरली चोरी केली आहे का हा प्रश्न चोरालाच विचारतात ना. विराट, ओरडू नको. मलाही ओरडता येतं आणि तुझ्याहून जोरात ओरडू शकतो मी. माझ्याकडे आता पुरावे नाहीयेत म्हणून मी गप्प बसलो, नाही तर आतापर्यंत विराट, तू माझ्यावर आरोप करतोयस. हो का नाही करायचे? का नाही करायचे मी आरोप तुझ्यावर? जर का तू या घरात आल्यापासून घरातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर वाईटच घडत असेल तर आरोप का नाही करायचे? जर का तू आणि तुझ्या आईने मिळून घरातल्या प्रत्येक व्यक्तीला संपवण्याचं प्लॅनिंग केलं असेल तर आरोप का नाही करायचे मी? वाटेल ते बोलू नकोस. का? तुझे सगळे इरादे, सगळे प्लॅनिंग उघडे पडले म्हणून? लोकांना वाटतं मी अंधारात दगड मारतो, पण तसं नाहीये. माझा नेम नेहमीच अचूक असतो, जो आत्ताही आहे. मला खात्री आहे मंदिरा आत्याला लपवण्यामागचं प्लॅनिंग तुझंच आहे. हे बघ, मी शपथ घेऊन सांगतो, कोणालाही मी काहीही सांगणार नाही. मला सांग, आम्ही शोधाशोध सुरू केली. आज न उद्या आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू. मग पकडल्या गेल्यानंतर तेव्हा बोंबाबोंब करू नको. विराट, माझा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये. हा, ते तर कळेलच काही दिवस. कारण तू खोटं बोलशील का? पण ते रक्त खोटं बोलणार नाही. हा, मंदिरात त्याच्या खोलीत रक्ताने भिजलेला रुमाल सापडलाय आम्हाला. काही दिवसात कळेलच की ते रक्त कोणाचं आहे. आणि जर का या प्रकरणात तुझा हात आहे हे सिद्ध झालं, मग तू आहे, काका आहे आणि आत्या आहे. सोलपटून काढतील ना तेव्हा कळेल तुला. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. एक मिनिट, तुला जाऊ देणार नाही मी आज. अंजली, काय आहे ते सांग मला. विराट, सोड. नाही जाऊ देणार मी तुला. उत्तर हवंय, उत्तर दे अंजली. विराट, विराट, हात सोड.
झाला आलास तू? बघ तुझ्या बायकोचे प्रताप, काय दिवे लावलेत तिने. नाही वरुण, वरुण हा माझ्यावर आरोप करतोय. ए गप ग तू. वरुण, अरे हिने घरात आल्यापासून ना घरात जादूटोना चालू केलाय. तुझा झालेला अपघात हिने आणि हिच्या माईने घडून आणला होता. कारण सांगू? कारण अपघातात जर का तू पांगळा झाला असता ना, तर लोपिताने तुझा स्वीकार नसता केला. मग तुझी सेवा आणि शुश्रूषा करण्याच्या नावाने ही तुझ्या बरोबर राहिली असती. वरुण, अरे असं काय नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव. आणि आज मंदिरात त्याला हिनेच गायब केलं. बस आता इथून पुढे माझ्या बायको विरुद्ध एकही शब्द काढायचा नाही, कळला? अरे पण वरुण, निघ. मगासपासून चाललेली तुझी पोपटपणची बंद कर आणि निघ. आणि हे बघ, तुला ज्या काय उड्या मारायच्या असतील ना, त्या गावात, इथे नाही. चल निघ. ठीक आहे, जातो मी आता. पण हिच्या नादाला लागून जीव जेव्हा धोक्यात येईल ना, तेव्हा कळेल तुला. अरे याच्या आधी पण हे झालं होतं ना, तेव्हा पण तुझा जीव धोक्यात आला होता. तुम्हाला जिदे पाटलांना अक्कल येत नाही का? आता निघ. मरा. डोळे पुस. विराटचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मी पण नाही घेणार. आलो. वरुण, मंदिरात त्याचं काय कळलं? अजून आत्याचा काही पत्ता लागला नाही. तिचीच चिंता वाटते. शुभांगी, काय म्हणचं? काय कसला विचार चाललाय एवढा? तेच हो, मंदिरावंसांचा पत्ता नाहीये. नाही ते ठीक आहे, पण शुभांगी, आपलं सकाळी नीट बोलणं होऊ शकलं नाही. मी आलेच. थांब. कुठेही जायची गरज नाहीये. नाही म्हणजे सकाळी तू मला सांगणार होतीस ना की तू आणि अंजली गावाबाहेरच्या देवळामध्ये जाणार होतात की नाही आणि का. वत्स, आता या विषयावरती आपण नंतर बोललं तर नाही का चालणार? नाही म्हणजे आधीच मंदिरावंसांचा पत्ता नाही, त्यात हा विषय आपण. या दोन्ही विषयांचा एकमेकांशी संबंध आहे असं मला वाटतंय, म्हणून विचारतेय.
पण आम्ही गेलोच नव्हतो. हो हो का माझ्यामुळे जाऊ शकला नाहीत, पण का जाणार होतात हे ऐकायचंय मला. नवस की चेटूक? तसलं काही नाहीये वंस. मग कसलंय? कसलंय? शुभांगी, माणसाला जेव्हा माहीत असतं आणि सांगायचं नसतं ना, तेव्हा हे असं होतं त्याचं. सांगते. अंजलीसाठी जायचं होतं आम्हाला. अंजलीसाठी का त्या चेटूक करणाऱ्या शबरीसाठी? अंजलीसाठीच. तिचा काय संबंध इथे? अंजलीचा म्हणजे वंस, तुम्हाला तर माहितीच आहे ना की अंजली काही शबरीची मुलगी नाहीये. आणि अंजलीच्या आईने ना तिला जन्माला घातल्यानंतर त्या देवळाच्या पायरीवर तिला ठेवलं होतं. हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. हो हो. आणि मग अंजलीला ती जागा बघायची होती. नाही म्हणलं तरी त्या जागेशी तिचं भावनिक नातं जोडलेलं आहे ना वंस. बरं, म्हणून जायचं होतं आम्हाला. बर, पण मग मला एक सांग, एवढी गौप्यता कशासाठी? गौप्यता म्हणजे वंस, अहो कारण ती जागाच तशी आहे ना. जागाच तशी आहे ती. खूप उजाड जागेत देऊळ आहे ते. हो का? हो, कोणी येत जात नाही तिकडे. बरं. आणि आम्हाला म्हणून मग न सांगता जायचं होतं आम्हाला. काय आहे, कारण सांगितलं असतं तर आम्हाला कोणी सोडलं नसतं ना, म्हणून. आणि म्हणून मग ज्योतिबाच्या नावावर खोटं बोललात तुम्ही? नाही नाही नाही, शपथ. म्हणजे त्या देवळातून आम्ही ह्या देवळात येणार होतो. कुणाला कळू नये ना वंस, म्हणून मग ड्रायव्हर बरोबर घेतला नव्हता. खरं सांगते मी तुम्हाला, शपथ घेऊन सांगते. मी सांगते त्याच्यामध्ये काहीही खोटं नाहीये वंस. बरं शुभांगी, मान्य, अगदी मान्य, तू खरं बोलतेस. बर, मग मला एक सांग, अंजली का ओरडली जाताना? ते मागच्या सीटवर. काय मागच्या सीटवर? काय मागच्या सीटवर पाल. पाल पाल होती नाही का? नक्की खरं बोलतेस ना तू? हो वंस, मी आता कुणाची शपथ घेऊ सांगा? ठीक, मान्य मला. ठीक आहे, पण हे माझ्या समोर आणि या घरामध्ये बोललेलं शेवटचं खोटं आहे शुभांगी. यानंतर जर का परत खोटं बोललीस ना, तर माझ्या इतकी दुसरी कोणी वाईट नसेल, एवढं लक्षात ठेव. आणि आणखीन एक, मंदिरा कुठे आहे हे तुला आणि अंजलीला माहितीये की नाही? अहो वंस, आम्हाला कसं माहिती असणार? उलट सकाळपासून त्याच विचारात आहे मी. तुम्हाला सांगू का? बस, निघा. हो.